माजी खासदार आणि जुने आपले शिवसेनेचे नेते प्रवक्ते संजय निरुपम यांचं मी शिवसेनेमध्ये मनापासून स्वागत करतो. मनापासून त्यांना धन्यवाद देतो, शुभेच्छा देतो. त्यांच्या परिवारासकट आता भाभीजी पण आहे, मुलगी पण आहे, सगळे लोक आहेत आणि त्यांचे सर्व कार्यकर्ते. काँग्रेसची यादी आपण वाचली मगाशी, मला वाटतं हे प्रमुख कार्यकर्ते हैं. ये अभी ट्रेलर है, पिक्चर बाद में दिखाऊं. आणि काँग्रेस पूर्णपणे तिथे रिकामी झाली. संजय निरुपम म्हणजे तिथं काँग्रेस असं समीकरण होतं. आणि एक धडाडीचा नेता म्हणून संजय निरुपम यांची ख्याती आहे, त्यांची ओळख आहे. खरं म्हणजे बाळासाहेबांनी त्यांना राज्यसभेवर पाठवलं दोन वेळा. आणि राज्यसभेत म्हणजे नॅशनल लेवलला, राष्ट्रीय पातळीवर त्यांनी अतिशय उत्तम काम केलं. शिवसेनेचं नाव मोठं केलं. आणि आज ते पुन्हा स्वगृही म्हणजे आपल्या शिवसेनेत आले, त्याबद्दल त्यांना पुन्हा एकदा मी मनापासून धन्यवाद देतो, त्यांना शुभेच्छा देतो, त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. खरं म्हणजे त्यांना धन्यवाद देतो यासाठी की ते स्वतः लोकसभेच्या निवडणुकीमध्ये इच्छुक उमेदवार होते. त्यांचं नावही सातत्याने टी व्हीवर चाललं होतं आणि माझ्याशी चर्चा त्यांची सुरू होती. परंतु मी जेव्हा त्यांना सांगितलं, संजयजी आता तुम्ही पक्षासाठी, शिवसेनेसाठी काम करा आणि आपल्या उमेदवारासाठी काम करा, महायुतीच्या, शिवसेनेच्या. त्यांनी बघा, काही लोक असतात की पक्षामध्ये येताना काय देणार, मला काय मिळणार, अशी भावना ठेवून येतात, अपेक्षा ठेवून येतात. परंतु मी एकदा बोललो त्यांना की आता आपण माझ्यासोबत काम करा, मला आता या निवडणुकीमध्ये तुमची साथ पाहिजे. त्यांनी तात्काळ होकार दिला आणि म्हणाले, मी सगळं तुमच्यावर सोडतो, मी कार्यकर्ता जे काय तुम्ही काम द्याल ते मी करायला तयार आहे. अशी माणसं फार कमी असतात आणि म्हणून संजय निरुपम यांचं मी मनापासून शिवसेनेमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो. त्यांच्याबद्दल मला आता काय बोलण्याची आवश्यकता नाही, मीडियाला आपल्याला माहीत आहे. आणि त्यांना जे काय या महाराष्ट्रामध्ये किंबहुना राष्ट्रीय पातळीवर जे काम करण्याची त्यांची जी काही कुवत आहे, अनुभव आहे, त्या अनुभवाचा आपल्या खऱ्या शिवसेनेला फायदा नक्की होईल. आणि त्यांचे जे सोबत कार्यकर्ते, पदाधिकारी आलेले आहेत, त्यांचा देखील योग्य तो सन्मान आपल्या शिवसेनेमध्ये राखला जाईल, हे देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो. आणि आपल्या सगळ्यांना माहीत आहे की या निवडणुकीमध्ये अनेक खासदार आपले जे अनेक वेळा निवडून आले होते, परंतु त्यांना सांगितलं तुम्ही यावेळेस आपल्या जो पक्ष देईल त्याचं काम करा. त्यांनी देखील आपल्या अनुभवाचा फायदा आपल्या नवीन उमेदवाराला, काही ठिकाणी आपण उमेदवार समीकरणामुळे बदलले, पण शिवसेनेमध्ये एकदा निर्णय झाला, उमेदवार ठरला की मग ठरेपर्यंत सगळे इच्छुक असतात. इच्छा व्यक्त करणं गुन्हा नाही आहे, प्रत्येकाला इच्छा असते, काम करण्याची संधी पाहिजे असते. परंतु एकदा आपण निर्णय घेतल्यानंतर मग मात्र मनापासून सगळे लोक कामाला लागतात. हा एक अनुभव आपल्या शिवसेनेमध्ये आहे, ही आपली परंपरा आहे. आणि म्हणून बाळासाहेबांचे विचार आहेत, धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण आहे. आज बाळासाहेबांच्या विचाराचं सरकार आपण स्थापन केलं आहे. आज सगळीकडे चर्चा आहे की 2 वर्षामध्ये एवढं काम राज्यामध्ये झालं आहे, एवढं विकासाचं काम झालं आहे, खूप काम झालेलं आहे. आणि त्यामुळे अनेक लोक आज एक पॉझिटिव्हिटी आपल्या राज्यामध्ये निर्माण झालेली आहे. आपलं सरकार स्थापन होण्यापूर्वी एक नैराश्य होतं, एक निगेटिव्हिटी होती, बरोबर ना संजयजी? निगेटिव्हिटी होती आणि लोकांना म्हणजे सगळे आपापल्या घरात बसले होते कोविड करत. पण सरकार स्थापन झाल्यानंतर सगळे बाहेर आले, मोकळा श्वास घेऊ लागले आणि सगळे बंद पडलेले प्रकल्प कामं आम्ही सुरू केली. आणि म्हणूनच लोक मोठ्या प्रमाणावर
आज शिवसेनेमध्ये सामील होत आहेत. आज मुंबई आपण बदलतोय, मुंबईमध्ये मुंबईचा विकास करतोय. खऱ्या अर्थाने मुंबई ही आंतरराष्ट्रीय आपल्या दर्जाचं शहर आहे. ते कसं असलं पाहिजे हे यापूर्वीच्या लोकांनी करायला पाहिजे होतं. दुर्दैवाने त्यांनी मुंबईकरांचा विचार केला नाही, आपला स्वतःचा विचार केला आणि त्यामुळे ती कामं जी आहेत ते आपण आता करतोय. आणि म्हणून त्यामध्ये संजय निरुपम आणि त्यांचे सर्व सहकारी आज या ठिकाणी आलेत आणि आज शिवसेनेसोबत काम करण्याची त्यांनी इच्छा व्यक्त केली आणि मी सांगितल्याप्रमाणे त्यांनी ते मान्य केलं. याला खऱ्या अर्थाने मनाचा मोठेपणा लागतो. नाही तर बाबा मला मिळालं नाही मग कशाला जाऊ, असं त्यांनी केलं नाही. त्यांनी विश्वास ठेवलेला आहे आणि आपका विश्वास बिल्कुल टूटेगा नहीं, ये जिम्मेदारी मेरी है. संजय निरुपम जी के साथ में सभी जाति पाति के लोग हैं. मराठी भी है, उत्तर भारतीय भी है, साउथ इंडियन भी है, मुस्लिम भी है, सभी लोग. कोळी लोक आहे ना, कोळी लोक आपले भूमिपुत्र. मासा घेऊन आलात बघा. कोळी लोकांना एक खुशखबर देतो मी. मोठा मासा मगाशी मी येताना महापालिका आयुक्तांना सांगितलं की कोळीवाडे जेवढे आहेत या कोळीवाड्यामध्ये आपण जे टुरिस्ट लोक येतात, फिरायला लोक येतात, त्याप्रमाणे आपल्या कोळीवाड्यात एकदम चांगलं साफसफाई करायची, स्वच्छता ठेवायची. आणि माहीमला आपण जसं केलंय ते फूड नाही ते स्टॉल फूड प्लाझा केलाय, तसं सगळ्या कोळीवाड्यात आपण करणार आहोत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर कोळीवाड्या आणि हे पण मी सांगतो, जेव्हा आपलं कोस्टल हायवे बनत होता तेव्हा कोळी बांधवांचं इच्छा होती, कोळीवाड्यातल्या लोकांची इच्छा होती की ते जे काही स्पॅन आहे तो मोठा असला पाहिजे. वादळामध्ये बोटी एकामेकावर धडकू शकतात, पिलरवर धडकू शकतात. म्हणून ते 60 मीटरचं आपण 120 मीटर केलं ना. 120 मीटर केलं. अगोदरच्या लोकांनी काय सांगितलं होतं, होणार नाही. पण अशी कुठली गोष्ट आहे एकनाथ शिंदेच्या डायरीमध्ये होणार नाही असं नाही. म्हणून मी आयुक्तांना मी सांगितलं, लोकांना जे पाहिजे प्रकल्प करत असताना लोकांना जे पाहिजे ते आपण दिलं पाहिजे. आणि लोकांच्या कोळीवाड्याच्या मागणीप्रमाणे, कोळी बांधव भगिनींच्या मागणीप्रमाणे ते आपण केलं. आणि भले थोडा खर्च 400-500 कोटी वाढला, परंतु कायमस्वरूपी त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व झाला. करण्याची इच्छा पाहिजे. घरी बसून हे सगळे प्रोजेक्ट पूर्ण होत नाही. घरी बसून राज्य चालवता येत नाही. फेसबुक लाईव्ह करून करता येतं का, काय ऑनलाईन करता येतं का? त्यामुळे कोविड गेला ऑनलाईन, आता डायरेक्ट ऑफलाईन डायरेक्ट फील्डवर पाहिजे, फिजिकल पाहिजे. त्यामुळे आज मैं पुनः एकदा सभी लोगों को फिर एक बार धन्यवाद देता हूँ. आपके साथ में जितने भी लोग आए हैं उनका मैं स्वागत करता हूँ. आप इतने सालों से काम कर रहे हो, इसका निश्चित रूप से सिर्फ रविंद्र वायकर को नहीं तो पूरे मुंबई के 6 सीट जो है महायुति के, वहाँ आपका फ़ायदा होने वाला है. क्योंकि आपने जो काम किया है, आपने जो रिलेशन सबसे मेंटेन किया है, वो सभी जाति पाति के लोग हैं. और इसीलिए शिवसेना को तो फ़ायदा होगा ही, महायुति को फ़ायदा होगा. क्योंकि आपके साथ सभी समाज के, सभी मजहब के लोग यहाँ पर हैं और इसको और आगे ताकत बढ़ाना है. आपके पीछे पूरी शिवसेना खड़ी है. एकनाथ शिंदे आपके पीछे खड़ा है. ये मैं इस समय कहता हूँ. मुझे याद है कि पहले बार मैं जब चुनाव में खड़ा था तो आप मेरे प्रचार में आए थे 2004 में. और वो फोटो मेरे को आपके कार्यकर्ता ने दिखाया. तो ये तभी से नेता थे अपने शिवसेना के. और इसलिए आज एक अच्छा दिन है. टिकट भले वाइकर को मिला, लेकिन उसको जिताने का आपने मुझे आश्वासन दिया, संकल्प किया है.
निर्धार किया है, ये मेरे लिए बड़ी बात है। ऐसे कार्यकर्ता नेता बहुत कम मिलते हैं। वो आपके रूप में हमारे शिवसेना को पुनः यहाँ पर शामिल हुए, इसलिए मैं आपका तहे दिल से फिर एक बार स्वागत करता हूँ और आपको बहुत बहुत बधाई देता हूँ। सगळ्या कार्यकर्त्यांना मनापासून मी शुभेच्छा देतो। आपल्या हक्काचा मुख्यमंत्री या ठिकाणी आपल्याला भेटलेला आहे, त्यामुळे नक्की काळजी करू नका। विकास 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 म्हणजे डेव्हलपमेंट हाच आपला अजेंडा आहे आणि त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये पण देखील आपण डेव्हलपमेंटचाच मुद्दा घेऊन ही निवडणूक लढतो आहे आणि म्हणून 6च्या 6 लोकसभा मुंबईतल्या महायुती जिंकल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा देतो। मुख्यमंत्री जी, सामना से 2 कार्यकारी संपादक निकले जब 90 के दशक में। संजय निरुपम आपके पास आ गए और सामना के मराठी के कार्यकारी संपादक थे वो उद्धव ठाकरे सेना में है। काउंटर करने के लिए जो सुबह के संजय राउत की प्रेस कॉन्फ्रेंस है उसको काउंटर करने के लिए क्या आपके पास एक नेशनल बेस मिल गया? अरे काउंटर ने उनसे उनका उनका एनकाउंटर हो जाएगा। शिवाजी महाराज के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा तो सिर्फ गाली गलौज करते हैं, लेकिन हमारा जो नेता है ये डेवलपमेंट की भी बात करेगा, लोगों के हित की भी बात करेगा और जब सामने से जैसे सवाल आएगा तो उसको तो अभी मैं बोलूँगा नहीं क्या करेंगे, बराबर और ठीक है। हाँ, महाराष्ट्रामध्ये राहुल गांधी आहेत आणि अशातच काँग्रेसचे बडे नेत्याने आपल्याकडे प्रवेश केलेला आहे। नाही त्यांना सलामी दिलेली आहे, त्यांनी राहुल गांधींना सलामी आज दिलेली आहे संजय निरुपमच्या स्वागत आपल्या प्रवेशाने। सर रायबरेली से राहुल गांधी जी को टिकट मिला है। हाँ, कहाँ से? रायबरेली में। अरे अमेठी से गए और वायनाड से भी गए क्या? नहीं वायनाड और रायबरेली दो जगह से चुनाव लड़ रहे हैं, क्या उनको हारने की आशंका है क्या? हाँ, तो जो नेता खुद की जीत पक्की नहीं कर सकता है वो देश को कैसी गारंटी दे सकता है? तो ये गारंटी इसकी चलती आपको मालूम है। तो इसलिए इकडे काय मॅडम आहेत काय बोला एक ही गारंटी चलती है देश में, जो बोलते हैं वही करते हैं। और फिर एक बार कौन है? बोला अमित शाह यांनी सांगितलं आहे की उद्धव ठाकरे सावरकरांचे नाव घेऊ नये। घेऊ अमित शहाने सांगितलं आहे ते काँग्रेस उद्धव बरोबर ठाकरेंना सल्ला घेतलं. दिलेला आहे. नाही, ते काँग्रेसने वारंवार जेव्हा सावरकरांचा अपमान केला त्यावेळेस सभागृहामध्ये पण काँग्रेसच्या विरोधात किंवा सावरकरांच्या अभिनंदनाचा ठराव मांडू शकले नाहीत, हेच आपलं दुर्दैव आहे। आणि म्हणून आता त्याच्यापेक्षा जास्ती काय दुर्दैव असू शकतं आपलं? अमित शहानी असंही म्हणताय की उद्धव ठाकरे जी शिवसेना चालवत आहेत ती खोटी शिवसेना आहे आणि खरी शिवसेना खरं पाठबळ हे शिंदेसोबत आहे आणि त्यामुळे सावरकरांचं नाव तुम्ही घेऊ शकत नाही, त्यांचं समर्थन तुम्ही करू शकत नाही। खरं बोललेत ते, कारण खरी शिवसेना म्हणजे बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना आपल्याकडेच आहे, धनुष्यबाण आपल्याकडे आहे। बाळासाहेबांचे जेव्हा तुम्ही विचार 2019ला सोडले खुर्चीसाठी, सत्तेसाठी, मुख्यमंत्री पदासाठी, त्याच वेळेस तुमची शिवसेना जी आहे खरी शिवसेना तुम्ही गमावून बसले, धनुष्यबाण गमावून बसले, त्यामुळे तुम्हाला सावरकरांवर बोलायचा अधिकारच नाही आहे। बरोबर बोललेत ते, त्यामुळे मी सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो, सगळ्या पत्रकारांना शुभेच्छा देतो। धन्यवाद। एक अमित शाह आज जिस तरीके से सावरकर को लेकर के उन्होंने कहा कि असली शिवसेना अब शिंदे के पास है, इसलिए उद्धव ठाकरे सावरकर का नाम ना ले, इसको लेकर के कैसे देखते हैं? कांग्रेस लगातार दबाव उद्धव ठाकरे के ऊपर डालती रही कि सावरकर नहीं, देखो ये तो बात पहले मोदी जी ने भी कही है और अमित भाई ने कही है कि सावरकर का नाम लेने का अधिकार नहीं है, क्योंकि असली शिवसेना यहाँ है, धनुष्यबाण यहाँ है, बाला साहब के विचार यहाँ है। उनके पास क्या है? उन्होंने तो बाला साहब के विचारों को त्याग दिया है कुर्सी के लिए, सत्ता के लिए। हम लोग कोई सत्ता के लिए या कुर्सी के लिए बाला साहब के विचारों से साथ कभी हम कॉम्प्रोमाइज़ नहीं करेंगे और उनके विचारों की सरकार हमने स्थापित की है और इसलिए तो लोग हमारे साथ जुड़ रहे हैं, राज्य का विकास हो रहा है, ये उन्हीं का उसी का नतीजा है। धन्यवाद। येणाऱ्या काळात संजय निरुपम राज्यसभेत जातील का संजय राऊत राज्यसभेत जाऊ शकतात, जसं तुम्ही पाठवलं सर्वांनी मिळून? अरे बाबा, त्याला आता ते जाऊ देतो, इतिहास झाला। आमच्या सर्वांची इच्छा होती की त्याला घरी बसवायचं,
पण आम्ही पक्षाचा एक प्रामाणिकपणे कर्तव्य बजावलेलं आहे. संजय निरुपम एक राज्यामध्ये काम करतील, राष्ट्रीय पातळीवर काम करतील, त्यांना पूर्ण ताकद शिवसेना देईल. आणि आता सध्या ते शिवसेनेचे प्रवक्ते म्हणून काम करतील, शिवसेनेचे उपनेते म्हणून काम संघटन वाढवण्यासाठी शिवसेनेचे उपनेते म्हणून ते काम करतील. आणि त्याचबरोबर उत्तर भारतीय जे आहे, उत्तर भारतीय समाज आपल्या शिवसेनेबरोबर जोडण्यासाठी इतर जे काही त्यांचे सहकारी आहेत समाज, इतर धर्मीय लोक जे आहेत हे शिवसेनेबरोबर जोडण्यासाठी ते एक राज्याचे समन्वयक म्हणून देखील या ठिकाणी काम करतील. कारण राज्यामध्ये उत्तर भारतीय समाज मुंबईमध्ये देखील खूप मोठा आहे आणि त्यांचं रिलेशन त्यांच्याबरोबर खूप चांगलं आहे.